हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत थेरम सिमॅलिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. आपण इतकी वर्ष पाहत आहोत राईट अँगल ट्रायंगल असतो. मग त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर का ॲल्टिट्यूड मारला गेला, ॲल्टिट्यूड असेल तर मग तयार होणारे जे दोन ट्रायंगल्स आहेत किंवा जो मोठा ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये काही सिमॅलिटीज आहेत का, किंवा तो कशा प्रकारे आपल्याला दिसतो, तो सिमिलर असतो का, त्याला आपण काही वेगळे प्रॉपर्टीज लावू शकतो का, हेच आता आपण पाहणार आहोत. त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. मी थोडक्यात तुम्हाला मराठीतून समजावून सांगते. मोठा जो अँगल आहे तो छोट्या दोन अँगलला सिमिलर असतो. त्याचबरोबर छोटे दोन्ही ट्रायंगलसुद्धा एकमेकांना सिमिलर असतात. हेच आपल्याला या थेरममध्ये सांगितलेलं आहे. इन द राईट अँगल ट्रायंगल, इफ द ॲल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस, देन द टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू ईच अदर. बघूया आपण. In triangle ABC, angle ABC is equal to 90 degree. Segment BD perpendicular segment AC. ADC कोऑर्डिनेट पॉईंट्स तयार होतात. ACच्या मध्ये D असतं. ADC. To prove triangle ADB similar triangle ABC, triangle BDC similar triangle ABC, triangle ADB similar triangle BDC. आता बघूया आपण. In triangle ADB and ABC म्हणजे ओरिजिनल ट्रायंगल आणि तयार झालेला एक छोटा ट्रायंगल हे सिमिलर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. अँगल DAB कॉन्ग्रंट अँगल BAC कॉमन अँगल, अँगल ADB कॉन्ग्रंट अँगल ABC. ABC कसं आहे, 90 डिग्री आहे. आपल्याला परपेंडिक्युलर टाकलेला आहे म्हणजे ज्याच्यावरती परपेंडिक्युलर पडलेला आहे आपला हायपोटेनस तिकडे कसा येणार आहे, तो 90 डिग्री येणार आहे. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, दोन्ही पण सिमिलर आहेत, कॉन्ग्रंट आहेत. आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे देअरफॉर ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC बाय AA टेस्ट. हा आपला झाला फर्स्ट इक्वेशन. इन ट्रायंगल BDC and triangle ABC, original and one of the new triangle are similar. BCD congruent ACB common angle C आहे. B angle BDC congruent angle ABC दोन्ही 90 डिग्री आहेत, each 90 डिग्री. Therefore triangle BDC similar triangle ABC by AA test. आणि हा आपलं सेकंड इक्वेशन. आता त्यांनी म्हटलेलं आहे therefore triangle ADB similar triangle BDC from 1 and 2. हे जर आपलं थर्ड इक्वेशन. ADB BDC कारण काय झालेलं आहे, आपला ABC दोन्हीमध्ये सिमिलर आलेलं आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, ते दोन्ही तयार झालेले जे अँगल आहेत छोटेवाले ते सुद्धा काय येणार आहेत, सिमिलर येणार आहेत. फ्रॉम 1, 2 and 3 ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC ट्रायंगल ABC ट्रान्सिटिव्हिटी. म्हणजे मग आपण ट्रान्सफर करून काय म्हटलेलं आहे, सगळ्याला एकत्र करून काय म्हटलेलं आहे, तर हे तिन्ही अँगल्स एकमेकांना कसे आहेत, सिमिलर आहेत.